बीडच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात दर शनिवारी जनता दरबार, नागरिकांच्या सर्व तक्रारींची दखल घेण्यात येणार. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा नाविन्यपूर्ण संकल्प. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कंदर येथे दरोड्याचा प्रयत्न, दरोडेखोरांकडून डोके कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. रत्नागिरीच्या शिवखोल घाटीतील वडाच्या झाडाला अचानक आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, मार्गावरील वाहतूक सुरळीत. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव गावात केस गळतीचे एकूण 30 रुग्ण. या रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी गावकऱ्यांनी स्वतःचं मुंडन करत घेतला पुढाकार. आरोग्य विभागाच्या विविध शाखांकडून औषधोपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगा गावाचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक. जलजीवन मिशनचं काम रखडल्यानं साडी नेसून जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर आंदोलन. सातारा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी आलेले 18,000 अर्ज बोगस. कांदा लागवड न करताच विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न, बोगस अर्ज कृषी विभागाकडून रद्द. जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती रद्द. तणनाशकाच्या फवारणीमुळे 15 हेक्टरवरील कांद्याचं नुकसान, 19 शेतकऱ्यांना फटका. येवल्याच्या मुखेडमधील प्रकार, शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी. पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 1.25 किलोचा सोन्याचा हार अर्पण. पुणा गाडगिळ ज्वेलर्सकडून गणपती बाप्पाला हार भेट. आज सर्वत्र माघी गणेश जयंतीचा उत्साह. मुंबईच्या भायखळ्यातील भगवा महालमधील पाटणकर कुटुंबियांकडून पर्यावरणस्नेही गणेशाची स्थापना. वाजत गाजत गणरायाचं आगमन. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव गावात केस गळतीचे एकूण 30 रुग्ण. या रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी गावकऱ्यांनी स्वतःचं मुंडन केलं. नाशिकच्या इगतपुरीतील इच्छामणी गणेश मंदिराला माघी गणेश जयंतीनिमित्त आकर्षक सजावट. मंदिरात अथर्व शीर्ष पठण, महाआरती आणि महाप्रसादाचंही आयोजन. माघी गणेश जयंती निमित्ताने रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिराला आकर्षक सजावट. विद्युत रोषणाईसह फुलांची आरास. गणेशोत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी दाखल.